Hello dear students, today we are going to discuss human respiratory system. In the previous videos we have seen the process of respiration and also the types of respiration. Today we will be discussing about in detail about respiratory system. See students, diagram काढता काढता मी त्या रेस्पिरेटरी सिस्टमचे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टमचे पार्ट्स एक्सप्लेन करत जाते. खूप इम्पॉर्टंट आहे हा पार्ट तुम्हाला समजण्यासाठी, कारण तुम्ही ह्याच्या जसं जसं पुढच्या स्टँडर्ड्समध्ये जात जाल तसा तसा ह्याच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे मिळणार आहे. सो बेसिक जेवढं जास्त तुमचं छान क्लिअर होईल तितकं तुम्हाला पुढचे कन्सेप्ट समजायला इझी जाणार आहे. सो व्यवस्थित समजून घ्या एकदम इझी पद्धतीनं रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम कशी काढायची, रेस्पिरेटरी सिस्टमचे पार्ट्स लक्षात ठेवून त्याची इन्फॉर्मेशन कशी द्यायची हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे ती स्टार्ट होते आपल्या नोजपासून. रेस्पिरेटरी सिस्टमचा फर्स्ट पार्ट आपण लिहिणार आहोत, इट इज नोज. डायग्राम मी या साईडला काढत जाते, एकदम सोपी आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीची डायग्राम आपण काढूया. रेस्पिरेटरी सिस्टमची सुरुवात झाली नोजपासून. आता ह्या नोजचं फंक्शन काय, तर ऑब्व्हियसली जी एअर ऑक्सिजनयुक्त हवा जी आपल्या बॉडीमध्ये येणार आहे इट विल एंटर थ्रू द नोज. आता ह्या नोजचं अजून एक फंक्शन आहे, ते म्हणजे जी येणारी हवा आहे त्या हवेला फिल्टर करायचं. बघा बरेचदा आपण जी हवा घेतो श्वासावाटे त्याच्यात डस्ट पार्टिकल्स असतात, बरोबर. मग ते डस्ट पार्टिकल्स आपल्या जर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये गेले तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. मग त्या हवेत असणारे जे छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स आहेत त्यांना फिल्टर करायचं काम ह्या नोजमध्ये असणारे जे छोटे छोटे हेअर असतात ते हेअर आणि म्युकस ह्या दोघांचं काम काय, तर टू फिल्टर द एअर. आता हे एअर फिल्टर करायचं काम कोण करतं, तर हेअर जे प्रेझेंट आहेत तुमच्या नाकामध्ये ते हेअर अँड म्युकस. नाकाच्या आतमध्ये जो चिकट असा सबस्टन्स असतो त्याला म्हणायचं म्युकस. तर हे दोघांचं काम काय, हवा फिल्टर करणे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे इट इज फॅरिंग्स. आता हा फॅरिंग्स काय असतो, तर आपली जी विंड पाईप म्हणजे ज्यातून हवा लंग्समध्ये जाते त्याला म्हणायचं विंड पाईप. तसंच आपण जे फूड आत घेतो ते फूड आपल्या पोटामध्ये ज्या पाईप थ्रू जातं त्याला म्हणतात उसोफॅगस. हां, तर इसोफॅगस किंवा उसोफॅगस त्या दोघांना सेपरेट करणारा जो पॅसेज म्हणजे समजा हे माझी विंड पाईप आहे जिथून हवा आत जाणार आहे आणि ही माझी फूड पाईप आहे. तर हे दोघांचं जे जंक्शन म्हणजे जिथून विंड पाईप आणि फूड पाईप सुरू होतात, सेपरेट होतात, तो जंक्शनचा पार्ट त्याला म्हणायचं फॅरिंग्स. ओके, फॅरिंग्स काय आहे, असं जंक्शन की जिथे ही विंड पाईप आपली पुढं असते आणि त्याच्या मागे आपली फूड पाईप असते. ह्या दोन्हीचं जे जंक्शनचा पॉईंट आहे हा त्याला म्हणायचं फॅरिंग्स. तिथून हे दोन्ही पाईप्स सेपरेट होतात. आता आपला जो फॅरिंग्सचा रिजन आहे, आपली ही विंड पाईप आहे, या विंड पाईपच्या वरती एक फ्लॅप असतो ज्याला म्हणतात इपिग्लॉटिस. आता ह्या एक झाकणासारखं लीड सारखं असतं. समजा ही पाईप आहे आपली, ह्याच्यावरती हे झाकण. आपण बघा जेव्हा अन्न खात असतो बरेचदा आपण गडबडीत खाल्लं तर आपण ठसका लागतो. ठसका लागतो म्हणजे काय होतं, ते जे अन्न जे फूड असेल किंवा वॉटर असेल ते आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जाण्याच्या ऐवजी रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जातं, श्वासनलिकेत जातं फूड पाईपमध्ये जाण्याच्या ऐवजी, आणि मग त्याला म्हणतो आपण ठसका लागणं. मग ॲक्च्युली काय होतं, नॉर्मली जेव्हा आपण खात असतो तेव्हा हे इपिग्लॉटिस काय करतं, ह्या आपल्या विंड पाईपला कव्हर करतं फूड जेव्हा खात असतो तेव्हा. त्यामुळं हे झाकण लागलं गेल्यामुळं फूड आपल्या विंड पाईपमध्ये पुढं एंटर करत नाही, फूड पाईपमध्ये व्यवस्थित जातं. मग जेव्हा ठसका लागतो तेव्हा हे इपिग्लॉटिस प्रॉपरली कव्हर झालेलं नसतं तुमच्या विंड पाईपवर आणि त्यामुळे जे पाणी नाकातोंडात जाणं, फूड कधी कधी ठसका लागतं, तर ती प्रोसेस होते हे इपिग्लॉटिस प्रॉपरली कव्हर न झाल्यामुळं. तुम्हाला सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन विचारला जातो की आपण जेवताना शांतपणे का जेवायचं, जेवताना बोलू का नाही,
तर त्याच्या मागचं हे रिझन आहे की बोलताना आपलं इपिग्लॉटिस जे आहे ते त्याचा व्यवस्थित मूवमेंट्स होत नाहीत जेवताना जर बोलत आपण जेवलो तर, आणि त्यामुळं ठसका लागण्याचे चान्सेस असतात. ते फूड किंवा वॉटर आपल्या फूड पाईपमध्ये जाण्याच्या ऐवजी विंड पाईपमध्ये एंटर करतं आणि आपल्याला ठसका लागतो, आणि ते अवॉइड करण्यासाठी म्हणून जेवताना किंवा खाताना जे आहे ते बोलायचं नाही. जेवण आणि खाणं ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित करायच्या नाही. सो फॅरिंग्स काय झाली? ओपनिंग ऑफ विंड पाईप अँड फूड पाईप. त्याच्या ओपनिंगला म्हणायचं इपिग्लॉटिस, जे त्याचं कव्हर करणार आहे, झाकणार आहे. आता ह्या फॅरिंग्स नंतरचा पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात विंड पाईप, किंवा यालाच ट्रॅकिया असं देखील नाव आहे. विंड पाईप म्हणजे हा जिथून आपली हवा नाकातून लंगमध्ये नेणारी, लंग आणि नाक यांना जोडणारी जी पाईप सारखा स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं ट्रॅकिया और विंड पाईप. दिस इज विंड पाईप. हा आपला विंड पाईपचा पोर्शन तुम्हाला असा दाखवलाय बघा. आता ह्या विंड पाईप किंवा ट्रॅकिया जो आहे हे आपला मानेचा पोर्शन झाला. या ट्रॅकियाच्या मध्ये इथं विंड पाईप जी आहे आपली ती त्याच्या इनिशियल किंवा सुरुवातीला स्वोलन अशी असते, फुगीर असते. हा पार्ट जिथं आपले व्होकल कॉर्ड्स आहेत त्यालाच लॅरिंग्स, तो जो पोर्शन आहे जिथं आपले कंठ म्हणतो ना, जिथून आपला आवाज फुटतो, तो पार्ट त्याला म्हणायचं व्होकल कॉर्ड. आणि हे व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट होतात आणि त्यामुळं आपला आवाज फुटतो. मग हे व्होकल कॉर्ड्स ज्या रिजनमध्ये आहेत विंड पाईपच्या त्याला म्हणायचं लॅरिंग्स. जिथे आपले काय आहेत व्होकल कॉर्ड्स, जिथून आपला आवाज फुटणार आहे, ह्याच्यामुळे हे लॅरिंग्स इथं असल्यामुळे हे विंड पाईप बिगिनिंगला स्वोलन असते, थोडीशी फुगीर असते. का? तर तिथे लॅरिंग्स आहे प्रेझेंट म्हणून. आलं लक्षात? आता बघा, ही ट्रॅकिया किंवा विंड पाईप म्हणजे एक झाडाच्या फांदीसारखी आहे. मेन ब्रांच कशी असते झाडाची तशी. आता त्या झाडाला वरती जाईल तसं तसं जसं बाकीच्या फांद्या फुटत जातात तसं हे विंड पाईप जेव्हा आपल्या लंग्समध्ये एंटर करते, इथं एक लंग, इथं दुसरा लंग. आता ही विंड पाईप तिच्या दोन फांद्या आहेत, ह्या जेव्हा लंग्समध्ये एंटर करतात तेव्हा तिचं नाव बदललं. इथं आधी ह्याला नाव काय आहे ट्रॅकिया, किंवा त्यालाच आपण विंड पाईप म्हटलंय. ही विंड पाईप जेव्हा लंगमध्ये आली तिला दोन फांद्या फुटल्या आणि त्यांचं नाव आहे ब्रॉन्काय. प्लुरल ब्रॉन्काय, सिंगल ब्रॉन्कस. सिंगल किंवा सिंग्युलर म्हणतात त्याला ब्रॉन्कस. आता ह्या ब्रॉन्कसच्या परत फांद्या असतात. झाडाचं ते इमॅजिन करा, उलटं झाड ठेवल्यानंतर कसे आपल्याला फांद्या 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 दिसतील तसं ही मेन ट्रॅकिया, त्याच्या ब्रॉन्काय, त्या ब्रॉन्कायला परत सब ब्रँचेस असतात आणि त्यांना म्हणतात ब्रॉन्किओल्स. तर ही झाली आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्रॅम. आता ह्या ब्रॉन्किओल्सच्या एंडला असतात छोटे छोटे एल्व्हिओलाय. ओके, आता हे एल्व्हिओलाय जे स्ट्रक्चर्स आहेत कसे आहेत, बलून सारखे स्ट्रक्चर्स आहेत की जे प्रत्येक लंग म्हणजे आपलं लंग ज्या स्ट्रक्चरचं बनलेलं आहे, अनेक स्ट्रक्चर्सचं बनलंय, त्याला म्हणतात एल्व्हिओलाय. हे असे फ्लॅट जे बलून्स आहेत त्या बलून सारखे स्ट्रक्चर असतात, एकदम पातळ अशी त्यांची वॉल असते. ओके, आता ह्या एल्व्हिओलायचं फंक्शन काय आहे, तर जे आपले गॅशियस एक्सचेंजची प्रोसेस होते ती होते ह्या एल्व्हिओलायमध्ये. तो आपण पुढे बघूयातच. आता ह्या ब्रॉन्काय झाल्या, त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे लंग, आणि मग त्या लंगमध्ये आपण एल्व्हिओलसची डिटेल माहिती बघूयात. हे जे लंग्स आहेत स्टुडंट्स, स्पॉन्ज सारखे स्ट्रक्चर्स, मस्क्युलर असे आहेत. प्रत्येक लंगचे जे वरचं मेम्ब्रेन आहे त्याला म्हणतात प्लुरा. ओके, लंगच्या वरचं जे कव्हरिंग किंवा मेम्ब्रेन आहे त्याला म्हणतात प्लुरा. 1 मार्कसाठी ही नावं लक्षात ठेवा बरं काय.
बलून लाईक स्ट्रक्चर्स एल्व्हिओलाय, कवरिंग ऑफ लंग्स प्लुरा, ब्रँचेस ऑफ ब्रॉन्काय ब्रॉन्किओल्स, ब्रँच ऑफ ट्रॅकिया ब्रॉन्काय, ओपनिंग किंवा फ्लॅप कवरिंग द विंड पाईप इपिग्लॉटिस. ही नावं 1 मार्कसाठी लक्षात ठेवायची, विचारली जातात. आता लंग्स बद्दल काय सांगितलं तुम्हाला की मस्क्युलर स्पंज सारखे हे स्ट्रक्चर्स आहेत, लेफ्ट साईडला एक, राईट साईडला एक. त्या लंग्सचं कवरिंग त्याला म्हटलं प्लुरा. आता हे लंग्स ज्याच्यापासून बनलेत ते आहेत एल्व्हिओलाय. हे जे स्ट्रक्चर्स तुम्हाला सांगितलं ना बलून सारखे, आता सपोज हे एक एल्व्हिओलाय आहे, हे एक एल्व्हिओलस माझी मूठ म्हणजे, तर ह्याचं जे मेम्ब्रेन आहे ते एकदम पातळ, एकदम थिन असं मेम्ब्रेन असतं आणि त्या मेम्ब्रेनच्या भोवतीनं सगळीकडे ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट असतात. ब्लड कॅपिलरीज म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, आपले डोळे लाल झाल्यानंतर ज्या लाल रेषा दिसतात की नाही तेवढ्या बारीक त्या असतात आपल्या ब्लड कॅपिलरीज. ब्लड कॅपिलरीचं फंक्शन काय, तर प्रत्येक सेल, प्रत्येक टिश्यूपर्यंत ब्लड सप्लाय करणं, हे ह्या ब्लड कॅपिलरीचं काम आहे. मग आपल्या बॉडीमधून येणारा, मी सुरुवातीला तुम्हाला रेस्पिरेशनची सिस्टीम सांगताना किंवा प्रोसेस सांगताना थोडीशी ह्याची इन्फॉर्मेशन दिलेली होती की आता बघा ह्या ॲक्च्युली एल्व्हिओलसमध्ये काय होतं, तर आपण जे ब्लड सर्क्युलेट होतं आहे ना, तर ते सर्क्युलेट झालेल्या ब्लडमधला जो काही CO2 आहे, ज्याला आपण इम्प्युअर ब्लड म्हणतो, तर तो CO2 असणारं रक्त बॉडीमधून एल्व्हिओलसकडे आलं. तिथे काय झालंय बघा, इकडून आपला ऑक्सिजन आलाय नाकावाटे आलेला, इकडून आलाय रक्तातला CO2, इकडं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त, इकडं CO2चं प्रमाण जास्त. ऑक्सिजन नाकातून आत ह्या एल्व्हिओलस मार्फत ब्लडमध्ये मिक्स होईल, इकडून आलेला CO2 नाकातून, म्हणजे जो एल्व्हिओलस मधूनच पातळ ही मेम्ब्रेन, एल्व्हिओलसची ही वॉल आहे, त्याच्या भोवतीनं ब्लड कॅपिलरीज आहेत. आतून आलेला रक्तातला ऑक्सिजन CO2 बाहेर गेला नाकावाटे, तो परत बाहेर जाईल. हवेतून आलेला ऑक्सिजन आत जाईल. हे कुठं प्रोसेस होती गॅशियस एक्सचेंजची, एल्व्हिओलसमध्ये. लक्षात आलं. तर हे झाले एल्व्हिओलस जे लंग्समध्ये प्रेझेंट असतात. कंटेन बलून लाईक एल्व्हिओलाय. आता ह्या हे सगळी सिस्टम झाली, या सगळ्याच्या भोवतीनच आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमचा अजून एक इम्पॉर्टंट, इथं वरती आपला हा रिब केज आहे सगळा, ठीक आहे. इथे मध्ये आपलं जे बोन असते, आता इथे हा एक मस्क्युलर असा एक मेम्ब्रेन आहे, मसलचा एक मेम्ब्रेन पडदा आहे आणि याला म्हणतात डायफ्रॅम. आता ह्या डायफ्रॅमचं फंक्शन काय बघा, तर जसं तुम्हाला सांगितलं मसलचं बनलंय, म्हणजे हे मूवमेंट ह्याची होऊ शकते जेव्हा आपण हवा आत घेतो. हे सगळं तुम्ही लिहून घेतलंय का बघा, पॉज करा व्हिडिओ, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे लिहून घ्या, हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. डायग्रॅम काढताना वरचे जे मी रिब केज दाखवली ती दाखवायची नाही आहे तुम्हाला, फक्त आतले स्ट्रक्चर्स आणि त्यांची नावं दाखवायची आहेत. रिब केज दाखवू नका, तुम्हाला फक्त समजण्यासाठी. आता त्याच्या आधीपर्यंतची डायग्रॅम सगळी तुम्ही काढून घेऊ शकता, हे पुसते. आता आपण बघूया मूवमेंट. जेव्हा आपण ऑक्सिजनयुक्त हवा आत घेतो म्हणजे ब्रीदिंग करतो, ब्रीद इन ब्रीद आउट जेव्हा करतो, तेव्हा आपली रिब केज आणि डायफ्रॅम यांची मूवमेंट कशी होते बघूयात. जेव्हा आपण हवा आत घेणार आहे, हवा आत घेताना काय होतं रे, आपला रिब केज एक्सपांड होतो, बरोबर. रिब केज जेव्हा एक्सपांड होतो लाईक दिस, तेव्हा हा डायफ्रॅम जो आहे तो थोडासा फ्लॅट झाला, तो त्याला ताणला गेला, त्यामुळं आपले हे मध्ये लंग्स आहेत. आता काय झालं, जेव्हा हवा आत आली आहे तेव्हा ती हवा लंग्सपर्यंत पोचण्यासाठी लंग्सवरचं प्रेशर कमी झालं पाहिजे, लंग्स पण एक्सपांड झाले पाहिजेत आणि त्यामुळं ते होण्यासाठी हा जो डायफ्रॅम आहे तो चपटा बनतो, फ्लॅट बनतो. ओके. ड्यू टू दिस व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी काय झाली, इन्क्रीज झाली आणि त्याच्यामुळं ऑक्सिजनयुक्त हवा आत आली. हे जेव्हा ब्रीद इन करताना. आता हवा बाहेर सोडताना
लंग्सवरती प्रेशर येतं. कशामुळं होतं तर तुमची रिब केज असते ती कॉन्ट्रॅक्ट होते हवा बाहेर सोडताना. आपण इमॅजिन करू शकतो तुमची जी मूवमेंट होते, श्वास आत घेताना बाहेर सोडताना कॉन्ट्रॅक्ट झालं. मग लंग्स तुमची जी रिब केज आहे ते कॉन्ट्रॅक्ट झालं, त्यामुळं हा डायफ्रॅम असा झाला. आधी तो कसा होता, फ्लॅट होता, आता असा झाला. त्यामुळं लंग्सवरती प्रेशर आलं अँड ड्यू टू दिस एअर इज पुश्ड आउट. लंग्स दाबले गेले आणि त्यामुळं हवा बाहेर पडली. म्हणजेच आपलं जे ब्रिदिंगची प्रोसेस आहे ती होते कुणाच्या मूवमेंटमुळे, रिब्स आणि डायफ्रॅम. आत घेताना ह्या प्रकारे, बाहेर हवा सोडताना ह्या पद्धतीने. आणि हवा आत आल्यानंतर ही अल्व्हिओलसपर्यंत गेली, तिथं गॅशियस एक्सचेंज झाला. मग ती रक्तातून आलेला CO2 जो आहे तो परत एक्सपिरेशन किंवा एक्सहेलेशनद्वारा बाहेर सोडला गेला बाय धिस मुवमेंट. आलं लक्षात प्रोसेस कशी घडते. रेस्पिरेटरी सिस्टम आपली ह्या पद्धतीनं आहे. त्याचे पार्ट्स तुम्हाला एवढे दाखवायचे आहेत. ही प्रत्येकाची माहिती मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली. आणि ही मूवमेंट, ही डायग्रॅम लक्षात ठेवा कशा पद्धतीनं. इनहेलेशन हे झालं इनहेलेशन, हे झालं एक्सहेलेशन. या पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये हवा आत येते आणि बाहेर सोडली जाते. आणि त्यावेळेस जी प्रोसेस किंवा जी मेकॅनिझम घडते ती ह्या पद्धतीने. ओके, होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट.